श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयैर्मुमुक्षोस् सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। प्रभू रामचंद्रांना आपण वंदन केलेलं आहे। दशरथ पुत्र राम, कौसल्यानंदन राम, परब्रह्म स्वरूप राम, जानकी जीवन राम, एक बाणी एक पत्नी एक वचनी असा राम, असे प्रभू रामचंद्र सगळ्यांच्या आत्म्यामध्ये भरून राहिलेत आणि म्हणून त्यांना आत्माराम असंही म्हटलेलं आहे। आत्माराम, या आत्मारामालाही वंदन केलेलं आहे। अर्थातच श्री रामचंद्र हे ज्यांचं आराध्य दैवत आहे असे माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांनाही वंदन करत आहे, त्यांचे आशीर्वाद मागत आहे। आणि श्रोते, आपण सगळे जगदीश मूर्ती जाणकार रसिक असे श्रोते आहात, आपल्यातल्या आत्मारामालाही वंदन करत आहे, आपलेही आशीर्वाद आपल्याही शुभेच्छा मागत आहे। आणि आजच्या गीत रामायणाचं गारुड या उपक्रमातल्या नव्या गीताला प्रारंभ करत आहे। आपण पहिल्यापासून बघत आलोय, शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, हेही जाणून घेतलं। त्या अयोध्येचं वर्णन पाहिलं, कौसल्याच्या उरातली सल जो होता, खंत जी होती तीही जाणून घेतली। मग दशरथ राजाने कसा यज्ञ केला, यज्ञ पुरुष प्रगट झाला, घे हे पायसदान, ज्येष्ठ तुझा पुत्र मला, अशी गीत करत करत आता सीतेचं हरण झालेलं आहे। आणि त्या श्रीरामांनी आता सीतेच्या शोधासाठी हनुमंताला लंकेमध्ये पाठवलं होतं आणि तिथे सीतामाई सुखरूप आहे, रावणाच्या अशोकवनात तिला ठेवलेलं आहे। ही बातमी घेऊन तो श्रीरामांकडे परत आला आणि इकडे या समुद्र ओलांडून कसं जाणार याच्यासाठी सेतू बंधनाची तयारी सुरू केली। श्रीरामाच्या सेनेतला नळ नावाचा जो वास्तुविशारद होता त्यांनी ह्या सेतूची सगळी योजना आखली आणि त्याला सगळे वानरगण ह्या कामाला भिडले, अक्षरशः भिडले। मोठमोठ्याल्या शिळा, मोठमोठ्याल्या अगदी पर्वत फोडून गजकाय एवढ्याल्या शिळा ते समुद्रात टाकायला सुरुवात केली आणि एकमेकांचा हुरूप, एकमेकांचा उत्साह जोम वाढवण्यासाठी ते एकमेकांना म्हणू लागले, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी। अशा या सेतू बंधनाच्या कार्याला फार मोठा वेग आला। वानरगणाचं काम तर मोठ्या आवेशाने सुरू होतच आणि वचन दिल्याप्रमाणे सागराने हा अवजड असा भार आपल्या छातीवर पेरलेला होता। खरं अल्पावधीमध्ये हा लांब रुंद 100 योजन दूर असा हा सेतू तयार झाला। आणि जेव्हा या सेतूचा शेवटचा टप्पा सुरू होता तेव्हाच त्या वानरगणांच्या उत्साहाला काही सीमाच राहिली नाही, मर्यादाच राहिली नाही। वानरसेना जसजशी पुढे चालली होती, सेतू बंधनाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला मात्र वानरगणाने त्या लंकेमध्ये दणादण अशा उड्या मारल्या आणि ती प्रचंड सेना प्रचंड गर्जना करत उड्या मारत लंकेपर्यंत जाऊन पोहोचली। आता सगळ्यांनाच अत्यानंद झालेला होता। समुद्र तटावर तर अगदी जल्लोष सुरू होता। त्याचप्रमाणे स्वर्गीय देवतांना सुद्धा आनंद झाला। देवतांना का बरं आनंद झाला? कारण सर्व देवांना सुद्धा रावणाने आपल्या बंदिवासात ठेवलं होतं आणि म्हणून देवांनाही आनंद झाला। म्हणजे आता ह्या रामावताराचं जे मुख्य हेतू होता ते रावण वधाचं कार्य आता दृष्टीपथात यायला लागलं होतं आणि दुष्ट प्रवृत्तीचा बिमोड होण्यासाठी ही सज्जन शक्ती, सत्शक्ती, संघशक्ती कामाला लागली होती। रामावताराचा मुख्य हेतू आता पूर्ण होणार होता आणि म्हणून सिद्ध, चारण, महर्षी, देवता या सगळ्यांनी श्रीरामांचं अभिष्ट चिंतन केलं। इकडे लंकेमध्ये काय परिस्थिती होती? रावणाचा जो भाऊ होता विभीषण हा सत्प्रवृत्त होता, सत्वगुणांनी युक्त होता आणि म्हणून त्यांनी रावणाला खरं तर खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला
की दुसऱ्याची पत्नी जबरदस्तीने पळवून आणून आपल्या राज्यात ठेवणं हा अपराध आहे, हा गुन्हा आहे, हा अधर्म आहे. या मार्गाने तू जाऊ नकोस. श्रीरामांचं आचरण हे सत्पक्षाचं आहे असं वारंवार सांगून सुद्धा रावणाचं मन काही पालटलं नाही. तेव्हा विभीषणाने रामाच्या पक्षात जाण्याचा स्वतः विचार केला, निश्चितच केलं. आणि श्रीराम आपल्या प्रचंड सेनेसहित या लंकेवर चाल करून येत आहेत ही वार्ता रावणापर्यंत आधी त्याच्या दूतांनी आणलेलीच होती. आता आपल्या शत्रूचं सामर्थ्य किती आहे हे जाणून घेण्यासाठी श्रीरामांच्या सेनेमध्ये रावणाने आपले हेर पाठवले, आपले दूत पाठवले. आणि त्या दूतांनी येऊन सांगितलं की श्रीरामांची सेना अवाढव्य आहे, प्रचंड आहे. पण तरी सुद्धा रावणाचा स्वतःच्या पराक्रमावर इतका फाजील असा विश्वास होता, अहंकाराने तो इतका फुलून गेला होता. पण तरी सुद्धा त्यांनी सहजच तो म्हणला आपल्या राजवाड्याच्या सौधावरनं आपण त्या सेनेचं निरीक्षण करावं. म्हणून तो सौधावर उभा राहून त्या श्रीरामांच्या सेनेचं निरीक्षण करत होता. इतक्यामध्ये सुग्रीवाची सुद्धा नजर त्या रावणाकडे गेली आणि सुग्रीवाने जी उड्डाण केलं, झेप घेतली ती रावणाच्या इथेच. आणि तिथे रावणाचं आणि सुग्रीवाचं सुद्धा द्वंद्व युद्ध झालं. आता हे सगळं झालं असताना श्रीराम सुग्रीवाला रागवले, त्याला थोडीशी कान उघाडणी केली आणि म्हणाले सुग्रीवा हे साहस असले तुला मुळी न शोभले, असंही त्याचं म्हणणं झालं. आता हे सगळं झाल्यानंतर इकडे रावणाने एक वेगळंच कूटनीतीचा अवलंब केला. राजनीतीतलीच एक कूटनीती असा एक आहे. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच त्यांनी काय केलं, आपल्या मायावी शक्तीने त्याचा एक विद्युत जिव्ह नावाचा एक सहकारी राक्षस होता, त्या विद्युत जिव्हाला सांगितलं की श्रीरामांसारखं हुबेहूब एक मस्तक तयार करून आण. आणि त्याप्रमाणे त्या विद्युत जिव्हाने बरोबर श्रीरामांसारखंच मस्तक, खरं वाटणारं असं मस्तक तयार केलं. आणि ते घेऊन रावण अशोकवनात गेला आणि सीतेच्या समोर ते मस्तक दाखवून सांगितलं, बघ तू ज्या श्रीरामांचा अगदी जप करतेस ना, त्यांचा मी आधीच वध केलेला आहे. आता तुला वाचवायला कोणीही येणार नाही, तू आता तरी माझ्याशी विवाह कर. आता सीतेला हे पहिल्यांदा खरं वाटलं आणि तिला कळेच ना की आता मला वाचवायला येणार तरी कोण, आता मी कुणासाठी हे जगू. माझ्या सगळ्या आशा आता धुळीला मिळाल्यात, कुठूनही प्रकाशाचा एक किरणही येण्याची शक्यता नाही. आता मृत्यूशिवाय मला दुसरा तरणोपायच नाही. आणि असं म्हणून ती त्या मस्तकाशीच बोलायला लागली आणि म्हणाली, रघुवरा बोलत का नाही. खरंच तिला वाटलं श्रीरामांचा वध झालाय. वारंवार ती आपल्या दुर्दैवाला बोल लावत होती, आक्रंदत होती, परिस्थितीला दोष होती ती. शेवटी ती मूर्छित झाली. पण रावणालाही कळून चुकलं की काही झालं तरी सीता आपल्याला वश होणं शक्य नाही हे रावणाने ओळखलं आणि तो तिथून निघून गेला. तेव्हा त्या अशोकवनातल्या एका राक्षसिणीला मात्र सीतेची दया आली आणि तिने तो खरा प्रकार सीतेला सगळा समजावून सांगितला. तेव्हा सीतेच्या जीवात जीव आला. श्रीराम जिवंत आहेत आणि मला वाचवण्यासाठी, माझी मुक्तता करण्यासाठी या नीच अशा रावणाचा वध करून ते निश्चितच विजयी होतील अशी आशा तिच्या मनामध्ये पल्लवित झाली. इकडे श्रीरामांचं सैन्य या लंकेच्या भूमीवर उतरलं. त्या लंकेमध्ये सुवेल नावाचा पर्वत होता. या सुवेल पर्वतावर राम, लक्ष्मण, सुग्रीव हे लंकेचा विस्तार पाहू लागले. इतक्यात विभीषण सुद्धा त्यांना येऊन मिळाला आणि त्या रावणाविषयीचा संताप सगळ्यांच्याच मनात होता. हे सगळं होत असताना रामाने सुग्रीवालाही उपदेश केला, हेही आपण पाहिलं. आणि त्याला सांगितलं की आपलं शौर्य हे असं वाया दौडायचं नाही. युद्धनीतीचा हा कणा आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं. त्यामुळे युद्ध करण्यापूर्वी योजना आखणं किती आवश्यक असतं. सगळ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून मग चढाई करायची असते. हे सुग्रीवा तू विसरू नकोस, संघभावना विसरू नकोस. या उपदेशातून लढाईची किंवा युद्धाची सार्वकालिक सूत्रच जणू काही श्रीरामांनी सुग्रीवाच्या उपदेशातून सांगितलेली आहेत. आता पुन्हा सगळ्या वानर सेनेची योजना, व्यूहरचना करायला सुग्रीवाने सुरुवात केली. आता कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटणार होतं. परंतु अनेकदा काय होतं, युद्ध हे अटळ जरी असलं
तरी युद्धामुळे अतिशय वित्तहानी होते, जीवितहानी होते. त्यामुळे शक्य असेल तर युद्ध टाळावं असं धर्मशास्त्र सांगतं. साम, दाम, दंड, भेद या चारही उपायांचा अवलंब करून झाल्यानंतर अगदीच अपरिहार्य असेल तरच युद्ध करावं या नियमाला सुद्धा धर्मशास्त्राचा आधार आहे. स्वतः श्री रामचंद्र तर प्रत्यक्ष हे धर्मच आहे. तेव्हा प्रत्यक्ष युद्धाला सुरू करण्यापूर्वी सामोपचाराने हे युद्ध आणि ही हानी टाळता येईल का अशा विचारांनी त्यांनी अंगदाला, म्हणजे जो वालीचा मुलगा अंगद होता, त्याला रावणाकडे पाठवलं. आणि या प्रकरणाचा उल्लेख महाभारतामध्ये रामायणामध्ये अंगद शिष्टाई म्हणून केला जातो. खरं तर युद्ध परिणामाची सहृदय अशी जाणीव ठेवून रावणाला केलेलं हे आवाहन होतं. हा काही रामाचा भित्रेपणा नव्हता, तर ही पराक्रमी पुरुषाची अहिंसा होती. ही अंगद शिष्टाई ही श्रीरामांची अहिंसा होती. स्वतःच्या सामर्थ्यातून ही जन्मलेली ही करुणा आहे. अंगदाने रावणाकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी त्याला नीट विशद करून सांगितल्या आणि पुन्हा पुन्हा त्याला आवाहन केलं, शेवटचा करी विचार फिरून एकदा. परंतु अहंमन्य रावण होता. त्याला काही अंगदाचं सौम्य बोलणं सुद्धा सहन झालं नाही. त्यांनी मांडलेला प्रस्ताव हा रावणाने फेटाळून लावला, झुगारून दिला आणि युद्धासाठी दंड थोपटले. आता मात्र युद्ध होणार हे निश्चित आहे. युद्ध आता अटळ आहे. राजधर्मानुसार केलेला युद्ध टाळण्याचा उपाय, शेवटचा प्रयत्नही अयशस्वी झाला आणि अभूतपूर्व अशा या युद्धाला सुरुवात झाली. पण हे युद्ध म्हणजे काही साधीसुधी लढाई नव्हती. हे युद्ध होतं राम रावणांचं. हा होता तो महाभयानक असा संग्रह होता. दोन्ही बाजूंना मनस्वी चढलेला हा युद्ध ज्वर हा सगळ्या या लढाईचा महत्वाचा भाग होता. हे गीत वाचताना त्या ज्वराचा संसर्ग आपल्याला झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही. जणू काही ते घनघोर युद्ध आपल्या नजरेसमोर उभे राहतात. शंख दुंदुभीचे स्वर आपल्या कानावर आदळू लागतात. आपलेही बाहू फुरफुरायला लागतात. या प्रचंड युद्धामध्ये आपणही सहभागी होतो. कारण हे युद्ध कुणाचं आहे? हे युद्ध राम रावणाचं आहे. हे अभूतपूर्व आहे. असं युद्ध यापूर्वी कधी झालं नाही आणि यानंतर कधी होणार नाही. या युद्धाला उपमाच नाहीये. आणि म्हणून म्हटलेलं आहे, नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभीचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे. काय सांगितलंय? नभा भेदुनी नाद चालले. आता बघा, नभा भेदुनी म्हणजे काय? शब्द हा आकाशाची ही तन्मात्रा आहे. शब्द ही आकाशाची तन्मात्रा आहे. आकाशाचा गुणधर्म आहे ध्वनी. आकाश तत्वामुळेच ध्वनीची, आवाजाची निर्मिती होते. आपल्याला जो नाद ऐकू येतो ना, तो केवळ आकाश आहे म्हणूनच. फार मोठ्या आवाजाला आपण म्हणतो आकाश दणदणून टाकणारा, दणाणून टाकणारा ध्वनी असं आपण म्हणतो. पण या मोठ्या आवाजापेक्षा सुद्धा या युद्धातल्या ज्या रणदुंदुभी होत्या, शंख होते, चित्कार होते, आरोळ्या होत्या, यांचे आवाज नभाला देखील भेदून जाणारे होते. नुसतेच नभात भरून राहणारे नाही, तर या नभाला छेद देणारे, भेदून जाणारे असे आवाज होते. वास्तविक आकाश कसं आहे असं विचाराल तर पंचमहाभूतामधलं सूक्ष्म तरल तर असं हे तत्व आहे. आकाशापलीकडे दुसरं काही नाही. आकाशापलीकडे फक्त आकाशच आहे. परंतु या रणभेरींचे, या रणदुंदुभींचे आवाज, या नगारे नौवतींचे आवाज आकाश फाडून पुढे चालले. हे इतकं विदारक असं वर्णन आहे. कारण हे राम रावणाचं युद्ध आहे, साधं युद्ध नाहीये. आणि याला उपमा देऊन देऊन तरी कशाची उपमा देणार? उपमेयाच्या तोडीचं उपमान तरी असायला हवं ना. ज्याला तोडच नाही, ज्याला उपमाच नाही, असं हे अनुपमेय युद्ध सुरू झालंय. कसं सुरू झालं? सशंख राक्षस गणतो दिसला, कृष्ण घनावर बलाक माला, मुखातुनी घन गरजे चपला,
रणांगणावर कोसळले तो पाऊस बाणांचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे. दोन्ही सैन्यांनी शंख फुंकायला सुरुवात केली. तो आवाज तर अगदी कानठळ्या बसवणारा होता, परंतु ते दृश्य सुद्धा इतकं विचित्र दिसत होतं, इतकं भीषण होतं. त्या काळ्या कभिन्न अशा असुराच्या मुखातले ते पांढरे शुभ्र शंख म्हणजे जणू काही काळ्या ढगावर उडणाऱ्या बलाकमालाच आहेत, बगळ्यांच्या माळाच आहेत असं वाटत होतं. किंवा भर पावसाळ्यामध्ये काळे ढग दाटून आलेले असताना त्याच्यावर एक लक्कन चमकून जाणारी जशी विद्युत शलाका असते, तसे हे शंख या काळ्या असुरांच्या मुखामध्ये पांढरे शंख असे काहीतरी विचित्र असे दिसत होते. आणि पाठोपाठ या दृश्याच्या पाठोपाठ गडगडाटी असे गर्जना करत बाणांचा अक्षरशः धो धो असा पाऊस कोसळत होता. राक्षस गणावर हे वानर गण बाणांचा पाऊस टाकत होते. अविरत बाण येऊन कोसळत होते, अक्षरशः कोसळत होते. एवढंच नाही, हे तर झालं शंखांचं वर्णन, त्या नादाचं वर्णन. पण दृश्य काय होतं तर नाचत थय थय खिंकाळती हय, नाचत थय थय खिंकाळती हय, गज गर्जित करी नाद समन्वय, भीषण ताती जणू नादमय, त्या नादातच मिळले पदरव, प्लवग राक्षसांचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे. युद्धामध्ये कितीतरी पथकं असतात, कितीतरी गट असतात. म्हणजे हत्ती दळ आहे, घोडदळ आहे, पायदळ आहे. या सगळ्याचा केवढा कोलाहल झाला असेल. युद्धाला जसजसा रंग भरत जातो ना, तसतसं हत्ती आणि घोड्यांना सुद्धा चेव चढतो. त्यामुळे घोड्यावर स्वार झालेल्या सैन्याला साथ देत घोडेही खिंकाळायला लागतात आणि त्यांच्या स्वरामध्ये स्वर मिसळत हत्ती सुद्धा चित्कार करायला लागली. युद्धाच्या भीषणतेला आता ह्या नादमयतेची आणखी साथ मिळाली. म्हणजे शंख होते, रणदुंदुभी होत्या, भेरी होत्या, मृदंग, ढोल हे आवाज तर होतेच. त्याच्यामध्ये आता हे घोड्यांचं खिंकाळणं, या हत्तींचा चित्कारही त्याचीही त्याला जोड मिळाली. आणि या आवाजाच्या मानाने थोडा कमी, पण संख्येने विराट असल्यामुळे प्रचंड भासणारा पावलांचा आवाजही त्याच्यातच मिसळला. पायदळ जे होतं त्यांच्या पावलांचे आवाजही मिसळले. हा आवाज, पायांचा आवाज कुणाचा होता तर प्लवगांचा होता, म्हणजेच वानरांच्या पावलांचा होता. तसंच राक्षसांच्या अजस्र पावलांचाही केवढा आवाज होत असेल. सगळीकडे सगळा गलबला माजला होता. या चरणामध्ये गदिमांनी त्या आवाजाचं वर्णन केलेलं आहे. आता दृश्य कसं होतं, राक्षस कसे चाल करून येत होते. देत दाबुनी निज अधरांवर, वानर ताडण करीती निशाचर, नभात उडती सदेह वानर, शस्त्र म्हणून ते घाव घालती, वृक्ष पर्वतांचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे. बघा, कोणतंही काम कष्टाने करणं आणि सहजतेने करणं याच्यामध्ये निश्चितच अंतर आहे. आणि तेच अंतर या सैन्यामध्ये दिसून येत होतं. दुष्ट प्रवृत्तींना आपलं बळ वापरण्यासाठी जास्त कष्ट होतात आणि सत्प्रवृत्तींना हे कष्ट कमी होतात. सहजता हा अध्यात्माचा प्राण आहे असं म्हणतात. इथे सुद्धा काय दिसून येतंय, खरं म्हटलं तर दोन्ही पक्षाचं कार्य एकच होतं की शत्रू पक्षाचा पाडाव करून टाकायचं. राक्षसांच्या अंगात ताकदही भरपूर होती, परंतु तरीही वानरांवर चढाई करताना त्यांना तेच कार्य अगदी दात ओठ खाऊन करावं लागत होतं. आणि त्याच्या उलट वानरांकडे काय होतं तर वानरांकडे एक नैसर्गिक अशी देणगी होती, नैसर्गिक असं कौशल्य होतं. ते म्हणजे राक्षसगणांचा हल्ला चुकवण्यासाठी वानर काय करायचे तर उंच उंच अशा उड्या मारायचे. त्यामुळे रावणाची सेना, राक्षस सेना अगदी जीव खाऊन वानरावर चाल करायला अगदी जवळ येऊन ठेपायची. आणि तितक्यात हे वानर सैन्य उंच उंच उड्या मारून त्यांच्या हातून लीलया सुटायचे.
आणि वर त्यांना खिजवायचे, चिडवायचे. अर्थातच वानरांकडे इतका राक्षसाने इतका सुसज्ज असा शस्त्रसाठा नव्हता, पण नव्हता म्हणून काय झालं, निसर्गानेच त्यांना शस्त्र पुरवली होती. म्हणजे कुठलंही शस्त्र म्हणून ते मोठाली झाडं काय, त्याच्या फांद्या काय, किंवा वेळ पडली तर पर्वतशिला सुद्धा उचलून ते फेकत होते. एवढं त्या वानरांकडे सामर्थ्य होतं आणि त्याला सत्प्रवृत्तीची, सत्वगुणाची जोड होती, त्याचा पाठिंबा होता, त्याचा आशीर्वाद होता आणि म्हणून हे सगळं शक्य झालं. आता नुसताच पराक्रम असून भागत नाही, त्याला थोरा मोठ्यांचे आशीर्वादही लागत आहेत. आणि म्हणून त्यांचं नाव घेत घेत हे सगळं कार्य चालू होतं. जय दाशरथी जय तारासुत, जय दाशरथी जय तारासुत, प्रहार करती वानर गर्जत, झेलित अस्त्रा अथवा हाणित, भरास आले द्वंद्व जणू की, महासागरांचे अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे. कोणतंही काम करण्यासाठी आतून उत्साह हवा, अंतस्फूर्ती हवी, मन अधिक खंबीर हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला धृतीची जोड हवी. आणि मनाला स्फूर्ती देण्यासाठी प्रेरणादायक शब्द नेहमीच उपयोगी पडतात. आणि जेव्हा आपल्या नेत्याचं, आपल्या सेनापतीचं, आपल्या प्रमुखाचं नाव घेतलं जातं तेव्हा सेनेला एक वेगळाच हुरूप येतो. आणि त्यातही नुसतंच नाव नाही घेतलं बरं का, त्यातही त्यांच्या नावामागे जर का त्यांच्या आई वडिलांचं नाव गुंफलं तर त्याच्या पुण्याईचा, त्यांच्या पराक्रमाची जोड लागल्यामुळे त्या नावाचा महिमा आणखीनच वाढतो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा नाही का, अर्जुनाला अर्जुन जेवढ्या वेळेला म्हटलंय त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळेला पार्थ म्हटलेलं आहे. पृथेचा मुलगा तो पार्थ, कुंतीचा मुलगा तो कौंतेय, पंडूचा मुलगा तो पांडव, अशा शब्दाने त्याला उल्लेखलेला आहे, त्याला संबोधलेलं आहे. याच न्यायाने इथे श्रीराम म्हटलेलं नाहीये, सुग्रीव म्हटलेलं नाही किंवा अंगदाचा सुद्धा उल्लेख नाहीये. तर इथे म्हटलेला आहे दाशरथी. दाशरथी दशरथ पुत्राचा उल्लेख आहे, तारासुताचा उल्लेख, तारेचा मुलगा असं म्हटलेलं आहे. या गर्जना देत एक हाताने एकीकडे प्रहार सुरूच आहे, एकीकडे शस्त्र चालवायचं आणि दुसरीकडे शत्रूंनी मारलेलं शस्त्र आहे ते चुकवायचं, ते झेलायचं. ही कार्य अखंड सुरूच आहे. एकीकडे राक्षसांची प्रचंड सेना आहे आणि दुसरीकडे ही वानर सेना आहे. इतक्या अफाट संख्येने हे युद्ध सुरू आहे की जणू काही तो सेना सागरच वाटतोय. दोन महासागरांचं युद्ध चालू आहे का काय असं वाटावं, इतकं संख्याबळ मोठ्या प्रमाणात होतं. संपूर्ण लंका हे समरांगणच झालं होतं. पुढे म्हटलेलं आहे, शस्त्रांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, गदा शूळ वा लागून शक्ती, राक्षस वानर घेतील युक्ती, रणात पडती अमुच्या रक्ती, जय लंकाधिप घोष घुमविती, अरी वानरांचे अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे. जसा श्रीरामाच्या सैन्यामध्ये जोश वाढत होता तसाच तिकडे सुद्धा पलीकडे शत्रू सैन्यामध्ये, रावणाच्या सेनेमध्ये सुद्धा तेवढाच जोश होता बरं का. कुणीच मागे हटायला तयार नव्हतं. परस्परांवर शस्त्रांचे वार केले जात होते. गदा असेल, त्रिशूळ असेल किंवा वृक्ष पाषाण असेल, या शस्त्रांनी कुणी जखमी होत होतं, कुणी तर आपल्याच रक्ताच्या तारोळ्यामध्ये मृत्युमुखी सुद्धा पडत होतं. असं या राक्षस सेनेला सुद्धा अगदी चेव चढला होता आणि तेही घोषणा देत होते, जय लंकाधिप. जसं इकडे हे जय दाशरथी जय तारासुत म्हणत होते, तसं या रावणाच्या सेनेमध्ये जय लंकाधिप कोण घोष देत होते, तर घुमविती अरी वानरांचे, वानरांचे अरी म्हणजेच राक्षसगण हा घोष करत होते. आता युद्ध अगदी भराला आलेलं आहे. काय चालू आहे युद्धामध्ये, द्वीप कोसळे पडला घोडा, घोडा पडलाय, वरबाणांचा सडा वाकडा, हाणा मारा ठोका तोडा, हाणा मारा ठोका तोडा, संहारार्थी अर्थ धावती, सर्व भाषितांचे अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे. संपूर्ण लंका भूमी
ही समरांगण झाली होती. सगळीकडे संहार सुरू होता. कधी रथाचे कळसच उन्मळून पडत होते, कधी रथच उद्ध्वस्त होत होते. बाणांचा तर अखंड वर्षाव सुरू होता. काही बाण तर शत्रू पक्षामध्ये सरळ अगदी घुसत होते, काही तिरके जात होते, काही वाकडे जात होते, काही उभे जात होते. बाणांचा अक्षरशः खच पडला होता. अगदी भीषण दृश्य होतं ते. आणि त्याच वेळेला प्रोत्साहन देण्यासाठी गर्जना घुमत होत्या आणि म्हणत होते सगळेजण, हाणा मारा ठोका तोडा. अर्थातच सगळेजण आपापल्या भाषेत बोलत होते बरं का. म्हणजे वानरांची भाषा वेगळी, अस्वलांची वेगळी, माणसांची वेगळी आणि राक्षसांची आणखीनच काही वेगळी. पण भाषा कोणतीही असो, खरं तर हाणा मारा ठोका तोडा ही भाषा काही काव्याला अनुकूल नाहीये. गदिमांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी भाषाच नाहीये खरं तर. पण अगदीच ही गद्य आहे किंवा त्याही पलीकडे जाऊन म्हणायचं तर ही वृक्ष आहे किंवा कठोर भाषा आहे. परंतु या गीतामध्ये त्या युद्धाचं वास्तव वर्णन करताना गदिमांची प्रतिभा सुद्धा अगदी फुलून आली आहे. आणि या चरणामुळे खरं म्हटलं तर त्या युद्धाची भीषणता तुमच्या आमच्या मनावर अगदी ठसत जाते. हाणा मारा ठोका तोडा म्हणजे ते प्रत्यक्ष दृश्य आपल्या नजरेसमोर दृग्गोचर होतं. रणात मरता आनंदाने, रणात मरता आनंदाने मांस कर्दमी फुलती वदने, तीही तुडविली जातील चरणे, रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणितांचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे. आता जेव्हा युद्धामध्ये सहभागी होतात सैनिक, तेव्हा त्यांना मृत्यूची पूर्ण कल्पना असते. एकतर विजय किंवा मृत्यू हे निश्चित आहे, यापैकी काहीतरी घडणार. परंतु सत्याच्या, न्यायाच्या, धर्माच्या बाजूने लढण्यामध्ये जो आनंद आहे ना, त्याच्यामध्ये जर का मृत्यू आला तर तो आनंदाने हसत हसत स्वीकारण्यातच खरा पुरुषार्थ आहे. इथे गीतेत सुद्धा म्हटलेल्या वचनाची सहजच आठवण होते, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा मोक्षसे महिम. आता इथे या राम रावणाच्या युद्धामध्ये मृत्यूला सामोरं जाताना रक्तामांसाच्या चिखलात देखील कितीतरी चेहऱ्यांवर कृतकृत्यता, सार्थकता दिसून येत होती. आयुष्याची सार्थकता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. परंतु अशा फुललेल्या वदनांना पुढच्या क्षणी चरणाच्या खाली तुडवलंही जात होतं, कारण या कलेवरांचा इथे अगदी खच पडला होता. इथे कुणालाच कुणाकडे बघायलाही वेळ नव्हता. लाल भडक अशा रक्ताचे जणू काही पाट वाहत होते आणि ह्या रणभूमीवर, या समरांगणावर अगदी कितीतरी सैनिक तळहातावर शीर घेऊन लढतच होते. कलेवरावर पडे कलेवर, आता भयंकर संहार सुरू आहे. कलेवरावर पडे कलेवर, वृक्ष निशाचर न कळे वानर, मरणाहूनही शौर्य भयंकर, कैक योजने उडून जाती भाग अवयवांचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे. खरं म्हटलं ना तर मरणांतानी वैराणी असं एक वचन आहे. मृत्यू आल्यानंतर वैर विसरायचं असतं. मृत्यूनंतर खरंच वैर संपूनच जातं असं म्हणतात. ते पूर्णांशाने जरी नाही तरी इथे वेगळ्या अर्थाने ते सिद्ध होते बरं का. म्हणजे कलेवरावर कलेवर पडत होती. ती बाजूला सारायला सुद्धा कुणाला फुरसत नव्हती. तिथे कुठली हद्द नाही, कुठली सीमा नाही, कुठला पक्ष नाही, काहीच उरलेलं नव्हतं. कुठे अस्वलांच्या शरीरावर राक्षसांची शरीरं सुद्धा पडत होती, बाजूलाच वानरांची शरीरं सुद्धा पडलेली होती. तीही पूर्ण नाही, अगदी छिन्न विच्छिन्न तुकडे झालेल्या अवस्थेमध्ये पडली होती. त्या शस्त्रांचा वेग आणि त्या सैन्याचा आवेग इतका प्रचंड होता की शरीराचे अवयव तोडल्यानंतर सुद्धा ते अवयव उडून दुसरीकडे जाऊन पडत होते. म्हणजे मूळ शरीर एकीकडे आणि त्याचे हातपाय दुसरीकडे अशी ही अवस्था होती. परंतु आता कुणालाही कसलंही भान उरलं नव्हतं. किती सैन्य मेलं, त्याच्यात तुमचे किती आमचे किती हा हिशोबही उरला नव्हता. केवळ शौर्य गाजवायचं हा एकच विचार प्रत्येकाच्या मनात होता.
आणि त्या विचारापुढे मरणाची काय तमा. चक्रे, आता आणखीन भीषण वर्णन केलेलं आहे, आणखीन भयानक वर्णन, ह्याच्यामध्ये भयानक रस आलेला आहे. चक्रे चरणे हस्त अंगुले, शुंडा ग्रीवा शिरे पाऊले, पडले ते शतखंडित झाले, प्रळय काळसे अंग थरारे, धरणी गगनाचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे. मगाशी मागच्या कडव्यामध्ये राक्षस, अस्वल, वानर यांची कलेवर कशी एकमेकावर पडली होती याचंही वर्णन आपण पाहिलं. आता ह्याच्या पुढे आणखीन भीषण भीषण म्हणजे काय आहे तर सजीव आणि निर्जीव हाही भेद उरला नाही. शस्त्र आणि गात्रांचा जणू खचच पडला होता. कित्येकदा तर चक्र घुसलेल्या अवस्थेमध्ये कितीतरी अवयव पडले होते. आणि केवळ सैनिकच नाही तर त्यांचे रथ, हत्ती, घोडे यांचीही शरीर भूमीवर पडली होती. हत्तीसारख्या महाकाय प्राण्यांची देखील शकल झालेली होती. म्हणजे कुठे सोंडच पडली आहे, कुठे कानच तुटून पडलाय. त्याच्यामध्ये अस्वलांचे पाय, वानरांच्या शेपट्या, राक्षसांचे हात पडलेले होते. सगळा एकूण त्या मांस कर्दमाचा खचच पडला होता. आणि ते देखील अखंड नाही तर तुकडे तुकडे. जेव्हा कल्पांत येतो तेव्हा काय होतं बरं. आता जणू काही कल्पांत आलाय, प्रलय काळ जवळ आलाय असं भासत होतं. अगदी आकाश आणि जमीन थरारून उठली होती, निनादत होती, हादरत होती, भयकंपित असं हे सगळं वातावरण या युद्धभूमीवर होतं. द्वंद्व तरी हो कुठे कुणाचे, याला द्वंद्वयुद्ध म्हणायचं का. द्वंद्व तरी हो कुठे कुणाचे, काळ मुखातून कोणी वाचे, कुठे कुणाचे कबंधनाचे, धुमाळीत त्या कोणा मुरले, भानच कोणाचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे. खरं तर युद्धाचेही काही नियम असतात, त्याचेही काही दंडक असतात, त्यालाही काही सीमा असते. पण इथे हा युद्ध ज्वर इतका कळसाला पोचलाय की कोण कुणाशी लढतोय ह्याचंही भान नाहीये. इथे द्वंद्वयुद्ध तर नव्हतंच. द्वंद्वयुद्ध हे दोघात केलं जातं, हे द्वंद्वयुद्ध तर नव्हतंच. पण मग हे द्वंद्वयुद्ध कुणाशी होतं असं विचाराल तर ही काळाबरोबरची लढाई आहे. काळाच्या मुखातून कोणीही वाचत नाही, शक्यच नाही वाचू शकणं. आता ह्या सगळं युद्धाचं वर्णन आपण बघतोय. या युद्धाच्या वर्णनामध्ये अद्भुत रस आला, रौद्र रस आला, भयानक रस आला. पण या शेवटच्या कडव्यामध्ये आणखीन एक फार वाईट, फार बिभत्स असा रस आलेला आहे. म्हणजे इथे म्हटलेलं आहे कुठे कुणाचे कबंध नाचे. कबंध याचा अर्थ शिरविरहित धड, फक्त धड. आता हे धड नुसतं नाचतंय ही कल्पना सुद्धा आपल्या अंगावर शहारे आणेल, काटे आणेल, किंवा ती करायला सुद्धा नकोशी कल्पना आहे. अंगावर काटा आणणार हे मस्तक नसलेल्या कबंधाचं नाचणं हे दृश्य अगदी किळसवाणं आहे. परंतु युद्धाचा आवेश या रोमरोमामध्ये इतका भरून राहिलाय की शिर नसताना उरलेला देह सुद्धा नाचतो आहे, लढतो आहे. कुणाला हे बघायला सुद्धा वेळ नाहीये, कारण कुणाला कशाचं भानच उरलेलं नाही. असं हे अभूतपूर्व युद्ध सुरू आहे. या 10 कडव्यांमध्ये गदिमांनी या राम रावणाच्या युद्धाचं वेगवेगळ्या रसांमध्ये, वेगवेगळ्या अगदी आवेशयुक्त शब्दामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. या गीताचा अलंकार कुठला आहे असं विचाराल तर तो हा आहे अनन्वय अलंकार. ज्याला अन्वय नाही, ज्याला उपमा नाही, ज्याला तोडच नाहीये, असं हे अनन्वय अलंकाराचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि याला संदर्भ कुठला आहे असं विचाराल तर वाल्मिकी रामायणाचा संदर्भ आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा वाल्मिकीने असंच म्हणून ठेवलंय, राम रावण योर युद्धम. राम रावणाचं युद्ध कसं आहे असं विचाराल तर राम रावण योरिव. राम रावणाचं युद्धाला दुसरी कुठली उपमाच नाही की यांच्यासारखं झालं, त्यांच्यासारखं झालं, नाही. राम रावणाचं युद्ध हे राम रावणाच्या युद्धासारखंच झालं. जसं व्हायला पाहिजे होतं तसंच झालं. भयंकर संहार झाला, भयंकर हानी झाली, पण शेवटी सत्याचाच विजय झाला. असं हे गीत
गदिमानी तर आपल्या शब्द सामर्थ्याने अतिशय ते रंगवलं आहे, पण बाबूजींनी त्या गीताला स्वरसाज चढवताना भैरवी या रागाचा वापर केलेला आहे. भैरवीमध्ये कोमल ऐवजी शुद्ध स्वर वापरून त्यांनी विविध रसांचं दर्शन, प्रत्येक कडव्यामध्ये वेगळ्या रसाचं दर्शन घडवून श्रोत्यांना भीषणतेकडे नेलंय. हे गीत ऐकताना सुद्धा आपल्या अंगावर शहारे येतात, भीती वाटते आणि ते कल्पना करवत नसली तरी आपण पुन्हा ती कल्पना करतो. कसं ते राम रावण युद्ध झालं असेल, त्याला उपमाच नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा म्हणावंसं वाटतं. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे, अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नभा भेदुनी नाद चालले, शंख दुंदुभींचे चालले शंख दुंदुभींचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. सशंख राक्षस गण तो दिसला, कृष्ण घनावर मला कमाला. मुखातुनी शत गरजे चपला, रणांगणावर कोसळले तो पाऊस बाणांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. दंत दाबुनी निज अधरावर, वानर ताडण करती निशाचर. नभात उडती सदेह वानर, शस्त्र म्हणून ते घाव घालिती वृक्ष पर्वतांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. जय दाशरथी जय तारा सुत, प्रहार करती वानर गर्जत. झेलित शस्त्रा अथवा हाणित, भरास आले द्वंद्व जणू की महासागरांचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे. द्वंद्व तरी हो कुठे कुणाचे, काळ मुखातून कोणी वाचे. कुठे कुणाचे कबंधनाचे, धुमाळीत त्या कोणानुरले भानच कोणाचे. अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे, युद्ध हे राम रावणांचे.